नमस्कार, मी विठ्ठल भाडमुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. युनायटेड वी स्टँड फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. या संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. तसेच दरवर्षी दिवाळीला गोरगरिबांची दिवाळी साजरी करण्यासाठी, तसेच भारतीय जे जवान आहेत, जे सीमेवर आहेत किंवा इतर भागामध्ये कार्यरत आहे आणि त्यांची दिवाळी ही गोड व्हावी. कारण आपण जर बघितलं तर गोरगरिबांकडे पैसे नसतात, त्यांची दिवाळी गोड होत नाही. सैनिकांना वेळ नसतो, त्यामुळे त्यांना कोणत्याही सण उत्सवाला घरी जाता येत नाही. त्यामुळे ही जी संस्था आहे या सर्वांची दिवाळी गोड करण्याचं काम करते. युनायटेड वी स्टँड फाउंडेशन या संस्थेमध्ये शेकडो जे तरुण तरुणी आहेत ते कार्यरत आहेत. आणि आता आपण ही जी दृश्य बघतोय ही सर्व मिठाई पॅकिंग आणि जे काही एज्युकेशनल साहित्य आहे ते वाटप करण्याचं काम करत आहे. आणि आपण बघतोय या ठिकाणी अनेक तरुण तरुणी जे आहेत ते पॅकिंग करत आहेत. खरं तर दरवर्षी म्हणजे हे जवळपास 7वं वर्ष आहे या संस्थेचं. दरवर्षी हे मिठाईचे बॉक्स ग्रामीण भागात जातात, सीमेवर जातात जवानांसाठी आणि त्यांना हे सर्व वाटप केलं जातं. आणि हे जे संस्थेचे अध्यक्ष आहेत सागर मटाले यांनी ही संस्था सुरू केलेली आहे आणि त्यांचं हेच ध्येय आहे की सर्व आपली जशी एखादा उत्सव सण उत्सव गोड होतो तसा सर्वांचा झाला पाहिजे. आपण बघतोय त्यांनी हा जो मिठाईचा बॉक्स आहे हा या ठिकाणी ठेवलेला आहे. विशेष म्हणजे रतन टाटांचा फोटो यावर आहे, कारण रतन टाटांचं जे कार्य आहे ते आपल्या भारतासाठी खूप बहुमूल्य आहे, त्यामुळे त्यांचा फोटो या ठिकाणी आहे. आणि आपण बघतोय की या ठिकाणी हे जे किट आहे ते दिलं जाणार आहे आणि रतन टाटांचा या बॉक्सवर फोटो आहे आणि असं लिहिलेलं आहे की भारताची आर्थिक आणि सामाजिक बाजू ज्यांनी सक्षमपणे मजबूत केली असे भारताचे अमूल्य रत्न स्वर्गीय रतनजी टाटा यांच्या स्मरणार्थ हा जो मिठाईचा बॉक्स आहे तो दिला जाणार आहे. दादा, काय सांगशील, हे जे किट आहे या किटमध्ये काय काय वस्तू आपण देतोय? आपण यामध्ये ना म्हणजे जी फॅमिली जी आपण खेडेपाडो जाऊन आपण त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे, तर त्यांना घरामध्ये दिवाळीला तर सर्वच जण नवीन कपडे घेतात, सगळेच जण घेतात. आपण जी सेलिब्रेशन करतोय तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांना घरात एक महिला आहे त्यांच्यासाठी एक आपण साडी देणार आहे. नंतर जो पुरुष आहे त्याच्यासाठी आपण एक म्हणजे एक ड्रेस नवीन घेतलेला आहे. त्यानंतर दिवाळीसाठी एक पंतीचं पण एक पॅकेट घेतलं आहे. त्यानंतर रांगोळी आहे आणि लहान मुलांना शिक्षणासाठी आपण एक कलर किट आहे. त्यानंतर एक नोटबुक आहे, एक ड्रॉइंग बुक आहे आणि पेन सुद्धा आहे त्यामध्ये. आणि एक बालमित्र म्हणून एक मराठी बुक पण आहे, तर त्यामध्ये आपण त्यांना आहे ना मराठीचे जे आपले अक्षर आहे ते पण त्यांना समजण्यास मदत व्हावी, त्यासाठी आपण ते पण त्यामध्ये त्यांना दिले. बघतोय आपण हे किट आहे, याच्यात सर्व वस्तू आहेत. दीदी, तू काय सांगशील, हा आकाश कंदील देखील तुम्ही देणार आहात, हा ज्यावेळेस हे तुम्ही वाटप करता हा आनंद जो ग्रामीण भागातल्या जनतेच्या किंवा नागरिकांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतो, काय वाटतं? एकंदरीत प्रेरणा मिळते यामुळे? नक्कीच एक युवा पिढी म्हणून मला हे खूप माझ्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे की मी युनायटेड वी स्टँड फाउंडेशनची सदस्य आहे. दिवाळी आपण सगळेच साजरे करत असतो, पण महाराजांच्या रयतेचा एक भाग म्हणून जे आदिवासी बांधव असतात ते नेहमीच मागे राहून जातात. तर आपण काहीसं त्यांना म्हणजे समान दर्जा देण्यात यावा किंवा तू जे एक वाक्य सांगितलं की महाराजांबद्दल जे बोलली, खरं तर 18 पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं आणि म्हणजे रयता ही आपली जी काही जनता आहे ती सुखी समृद्धी राहिली पाहिजे आणि सर्वांसाठी एक चांगलं काम झालं पाहिजे, हा खूप चांगला मुद्दा तू मांडला. खरं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवविचार अंगीकारूनच 2015 साली ही संस्था सुरू केली. मी संस्थापक अध्यक्ष सागरजी मटालेंची खूप आभारी आहे की कुठे ना मला तरी असं वाटतं की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी हे जे दिवाळीची आपण ॲक्टिव्हिटी दरवर्षी करत असतो, आर्टिलरी सेंटरला असो, नाशिक जिल्ह्यातील विविध पाड्यांवर असो, तर एक खूप चांगली भूमिका यात मांडली जाते नेहमीच. आणि मी युवा जे आहेत आपल्याकडं म्हणजे 90% ऑफ म्हणजे देम अनेक तरुण तरुणी यामध्ये सहभागी झालेले आहेत. मी इतर देखील यांच्याकडे जाणार आहोत. दादा, तू काय सांगशील, तू हे काम करतोय, कसा वेळ मिळाला यार? मी ॲक्च्युली व्हॉलेंटिअर करतो. आपला जे फ्री टाईम आहे तर आपण जे पण आपल्याला फ्री टाईम भेटतं, काही भेटतं, तर आपण आपल्या सोशल वर्कसाठी जर दिलं तर चांगलं आहे म्हणजे सोसायटी. आणि ही जी सर्व मुलं आहेत ना, हे आपला जॉब असेल किंवा आपलं जे शिक्षण असेल ते करून आणि हे सर्व काम करत असतात. दादा, तुम्ही काय सांगाल, हे जे तुम्ही पॅक करतायत, आपली घरची दिवाळी गोड होणार आहे आणि तुम्ही दुसऱ्यांची देखील दिवाळी गोड करणार आहात.
जो तिथले काही जी छोटी छोटी मुलं असतात, आपण बघतो व्हिज्युअलमध्ये तुम्ही जेव्हा ते वाटप करतात, त्यांचा आनंद कसा द्विगुणित होतो? जसं बघायला गेलं तर दरवर्षीप्रमाणे जे आपण स्वीट्स आणि किट वाटप करतो, तर यामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे जाऊन ती दिवाळी साजरी करतो, तर त्यांचा जो अतिउत्साह, ते आपल्याला लहानपणीची आठवण येते, की आपल्याला पण असं लहानपणी जर आपल्याबरोबर असं काही गोष्टी घडल्या नाहीत, ज्या त्यांच्याबरोबर घडतायत आज, तर आपण त्यांचे दिवाळी कशी छानपणे साजरी होईल, याचा आमचा मेन मोटिव्ह आहे. आणि त्या फॅमिलीबद्दल त्यांचे आशीर्वाद हे खूप गरजेचे असतात आजकाल, कारण की पैसे देऊन पण एवढा आशीर्वाद भेटत नाही, जेवढा आपल्याला आज हे कार्य करून एवढा आशीर्वाद भेटतो. बरोबर आहे. तू काय सांगशील की या ज्या मुली आहेत सर्व एकत्रित कसं आल्यात तुम्ही सर्व? आता आम्ही यावर्षी जसं दरवर्षी आम्ही सैनिकांकडे वाटप करतो यांचा, की त्यांचा सण, त्यांना सणसाठी सुट्ट्या नाही मिळत आणि ते त्यांच्या परिवारासोबत सण साजरा नाही करू शकत, तर त्यांचा सण गोड होण्यासाठी पण सण उत्सवामध्ये अनेक मुलं मुली जेव्हा सुट्ट्या लागतात किंवा जॉबला सुट्ट्या असतात, आपले काही क्लासेस असतील तेही बंद असतात, तेव्हा इतर ठिकाणी फिरायला जातात, मात्र तुम्ही मात्र हे सर्व काम करता. हो, कारण की आमचा एक हेतू आहे की आपण सगळ्यांना खुश ठेवावं, सगळ्यांसाठी एक सोशल वर्क म्हणून आपण म्हणतो. तर याच्यात आम्ही सगळे एकत्र येऊन सगळे वाटप करतो. मग त्याच्यानंतर यांचं प्रिपरेशन वगैरे करायचं असतं. त्याच्यासाठी आम्हाला खूप आनंद वाटतो की जेव्हा आम्ही एकत्र येऊन कामं करतो. आपण बघतोय गेल्या अनेक वर्षांपासून ही जी संस्था आहे चांगला उपक्रम राबवत आहे. नाशिक शहरासह राज्यभरामध्ये यांचे कामं, यांचे जे काही विकासात्मक जे उपक्रम आहेत ते सुरू असतात. दरवर्षी काहीतरी वेगळा उपक्रम राबवत असते आणि या जे संस्था आहे युनायटेड वी स्टँड फाउंडेशन, या संस्थेचे अध्यक्ष सागर मटाले आपल्यासोबत आहेत. सागरजी, तुमचं खरं तर मनापासून धन्यवाद मानतो की तुम्ही तरुण तरुणींना एकत्रित करत ही जी संस्था सुरू केलेली आहे आणि दरवर्षी काहीतरी हा अनोखा उपक्रम असतो. काय वाटतं एकंदरीत? नाही, तसं बघायला गेलं तर हे आपलं कर्तव्य म्हणून आपण ही गोष्ट करत असतो. आता 10 वर्ष झालेत आपल्या संस्थेला आणि हे आपलं दिवाळीचं 7वं वर्ष आहे. 100 बॉक्सपासून आपण सुरू केलं होतं. तर आज तुम्ही बघू शकता जवळजवळ 10,000 बॉक्स आपण यावर्षी वाटप करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या भारताची सामाजिक आणि आर्थिक दृष्टी ज्यांनी एकदम मजबूत केली, असे संपूर्ण भारताचेच अमूल्य रत्न श्री रतनजी टाटा यांच्यासाठी आपण ही दिवाळी समर्पित केली. तर तुम्ही बघू शकता त्यांचा फोटो देखील आपण याच्यावरती केलेला आहे, जेणेकरून ज्या लोकांपर्यंत ही मिठाई पोचेल, कदाचित त्यांनाही त्यांची आठवण पुन्हा एकदा होईल की ह्या व्यक्तीचं योगदान आपल्या भारत देशासाठी किती श्रेष्ठ होतं. कारण त्यांनी आयुष्यभरात कमवण्यापेक्षा देणं जास्त केलेलं आहे. तर ही खूप मोठी बाजू आहे. आणि याच्याबरोबर तुम्ही बघू शकता दिवाळीचे किट आपण बनवलेले आहे. तर साधारण 750 कुटुंबांना हे किट जाणार आहे, जेणेकरून ते त्यांची दिवाळी आनंदी साजरी करू शकतात. गोरगरिबांची दिवाळी गोड होणारच आहे, मात्र भारतीय सैनिकांची दिवाळी देखील तुम्ही गोड करण्याचं काम करतात. ज्यावेळेस तुम्ही हे सर्व वाटप करायला जाता, सैनिकांच्या काय प्रतिक्रिया असतात? प्रतिक्रिया तुम्हाला एक 2 वर्षापूर्वीचा एक किस्सा सांगतो छोटासा. दिवाळीचा दिवस होता, त्याच्या 2 दिवसाआधी आम्ही आर्टिलरी सेंटरला सैनिकांना वाटप केली होती मिठाई. तर मला जम्मू काश्मीरमधून एका सैनिकाचा फोन आला. तर त्यांनी त्यांचं नाव सांगितलं की मी इथं राजौरी इथं पोस्टेड आहोत. तर परवा तुम्ही आर्टिलरी सेंटरमध्ये मिठाई वाटप केली, तर तुमच्या बॉक्सवरती माझ्या मुलीला ते बॉक्स मिळालं मिठाईचं. तिने मला फोन करून सांगितलं की पप्पा या लोकांनी आम्हाला मिठाई दिलेली आहे, तर तुम्ही यांना थँक्यू बोला. तर त्या व्यक्तीने ते नाव गुगलवरती टाकलं, तिथून त्यांना माझा नंबर मिळाला आणि त्यांनी राजौरीवरून मला फोन केला तिथून थँक्यू म्हणण्यासाठी. तर त्या मुलीचं असं म्हणणं होतं की आम्हाला स्कूलमध्ये शिकवलं जातं की कोणी जर कुठली वस्तू दिली तर त्या व्यक्तीला थँक्यू बोललं पाहिजे. तर तो क्षण माझ्या जीवनात खूप अविस्मरणीय राहणार आहे. कारण की एका लहान मुलीने सांगितलं पालकांना, आणि पालकांनी जम्मू काश्मीर जो जिथे ड्युटीवरती आहे तिथे, म्हणजे कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं, तिथून तो आपल्याला फोन करून आपलं धन्यवाद करतो. याच्यापेक्षा मोठी मूल्यवान गोष्ट कुठलीच नसणार. आणि इथे जेव्हा वाटप करतो तर बरेचसे लोक भेटतात, आनंदी होतात, त्यांना खूप भारी वाटतं की इथले सिव्हिलचे लोक इथं आलेले, ते आपल्याला दिवाळी विश करतात, आपण केलेल्या सेवेचं ते आपल्याला थँक्यू म्हणतात. बरोबर आहे की सैनिक घरी येऊ शकत नाही आपला एखादा सण साजरा करायला, मात्र बरोबर. तुम्ही त्यांचा आनंद हातविगुणित करत असतात. तू काय सांगशील
तुझ्या घरी जेव्हा तू हे काय सांगितलं की मी कुठे जाते काय काम करायला, आणि त्यांची प्रतिक्रिया काय असते? त्यांना खूप जास्त आनंद होतो आणि ते सगळीकडे सांगतात. आणि जेव्हा म्हणजे आपल्याला जे संस्थेला जेव्हा सिव्हिल लोक डोनेशन देतात तेव्हा त्यांनाही आनंद होतो. आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पुरेपूर प्रयत्न करतो की आम्ही त्यांच्यापर्यंत त्यांनी जे पैसे दिलेले असतात त्याचा आम्ही किती छान प्रकारे यूज करून म्हणजे पोहोचवतोय. पाड्यांवर असो, आर्टिलरी सेंटरला असो, जवानांपर्यंत असो किंवा त्यांच्या फॅमिलीला आनंदाने. त्यांच्यासोबत आमचाही खूप छान हे होतं. आणि याच्यात भरपूर जण असे आहेत जे लहानपणी त्यांनाही दिवाळी म्हणजे साजरी करायला नव्हती भेटली, बट मोठे होऊन त्यांची एवढी छान म्हणजे हे झालेली आहे की ते दुसऱ्यांनाही हेल्प करतात. जसं की मी असो, लहानपणी आपल्यालाही भरपूर गोष्टी नसता भेटलेल्या, पण आपण मोठे होऊन असा विचार करतो की आपण जसे होतो तसे दुसऱ्यांना नको व्हायला. सागरजी खूप खूप धन्यवाद. खरं तर त्या दिदीने जे सांगितलं आणि हेच विचार रुजवायचं काम तुम्ही करतायत. मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या संपर्कात आहे आणि मला त्यांचं हेच कौतुक वाटतं की अगदी तरुण मुलं आपण बघतोय की नाशिक शहरामध्ये काही तरुण मुलं हे नशेच्या आहारी गेलेले आहेत, विविध मार्गाच्या आहारी गेलेले आहेत. मात्र एकीकडे जर बघितलं तर हे सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय आणि सागरजींनी या सर्वांना एकत्रित केलेलं आहे. आणि त्यांची जी युनायटेड वी स्टँड फाउंडेशन ही संस्था आहे, सामाजिक कार्य अतिशय उत्तम करत आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील आपण शुभेच्छा देऊयात. कॅमेरा पर्सन अनिकेत सह मी विठ्ठल भाडमुके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.